कॅप्टन तर सोनगिरीचे शिलेदार निलेश बद्रिके कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली एक ज्युनियर टीम आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षणीय सामना अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल, कुठेही जाऊ नका। तमाम क्रीडा रसिकांसाठी येथे क्रिकेटची मेजबानी अर्थातच वासरेखोंडातील ज्युनियर प्लेयर्स आणि त्यांच्या विरोधात सीनियर प्लेयर्स। एकीकडे अजिंक्य बेलोसे करतोय सीनियर टीमला लीड, तर एकीकडे निलेश बद्रिके करतोय ज्युनियर टीमला लीड। ज्युनियर टीमचे नाव सोनगिरीचे शिलेदार आणि सीनियर टीमचे नाव ढाकभैरीचे शिलेदार। या जाऊया सेमीफायनल नंबर 2 मध्ये। पहिलाच बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल। प्रेम जोशी करणार नाहीये चुकी। पहिलाच बॉल मध्ये रायझिंग स्टार्ट करून देत असताना गणेश वाघमारेने दिले कॅप्टन खंडू लोबीला मोठी सफलता। कम ऑन डीजे। नाव पुन्हा एकदा सांगायला आनंद वाटेल की प्रत्येक मॅच मध्ये विकेट टेकिंग डिलिव्हरी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिल्यात। आणि ॲज अ सेमीफायनल मॅच नंबर 2 मध्ये त्याच बॉलनं स्टार्टअप करत असताना रायझिंग सुरुवात करून दिले सेमीफायनल मॅच मध्ये 1-11 टीमला। वन्स अगेन तयार बॉलिंग ट्रॅक वरती गणेश वाघमारे, नवीन फलंदाज राहुल भद्रिके। वेगवान बॉल, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी। निर्धाव चेंडू, इट्स अ डॉट बॉल। दुसरा बॉल निर्धाव फेकण्यात यश। पहिल्या बॉल मध्ये विकेटचं प्रेशर, दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉलनं प्रेशर आणि प्रेशर पाहताय आपण। निर्भी दिबिशा चॅलेंजर्स 11 टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारल्यानंतर पहिल्या 2 बॉल मध्ये 1-11 एक पाऊल पुढे ठेवतोय। बॉल नंबर 3 अक्रॉस द बॅट। मैदानाच्या आतमध्ये संत दिसायला आहे खेळाडू, परंतु काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय। 4 बॉल निर्धाव, पहिल्याच बॉल मध्ये सफलता आल्यानंतर 3 लगातारचे निर्धाव बॉल राहुल भद्रिके खेळतोय। प्रेशर या सेमीफायनल मॅच मध्ये आपण पाहताय चॅलेंजर्स 11च्या माध्यमातून। आकुटाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये झालीये मिस्टेक। 1 रन इथे येईल धावफलकावरती। धाबेंचा श्री गणेशा, कॅच पकडणं फार गरजेचं होतं। सेमीफायनल मॅच मध्ये केलेली चुकी फार महागात ठरेल। मेगा फायनल मॅच मध्ये पोहोचण्यासाठी अट्टहास चालू आहे दोनही संघांचा एकमेकाच्या विरोधात। तब्बल 365 दिवसानंतर याच मैदानाचा, याच स्पर्धेचा विचार करावा लागेल आणि इथून मात्र केलेली चुकी तुम्हाला निश्चित या स्पर्धेतून मागे सरसावेल आणि केलेली प्रत्येक चांगली कामगिरी पुढे मेगा फायनल मॅच मध्ये नेऊन ठेवेल। 1-11 की निर्भी दिबिशा चॅलेंजर्स 11 यासाठी चालू असलेला सामना कोणता संघ अंतिम क्षणापर्यंत लढेल हे या मॅच मध्ये जो लढेल तोच पुढे खऱ्या अर्थानं पुढे सरकेल। याच पद्धतीचा सामना आपण पाहताय। गणेश वाघमारेचे षटक पाहताय। 5व्या बॉल मध्ये आली आहे सेमीफायनल नंबर 1 मध्ये। धावेचा श्री गणेश करणारी 1 धाव। कॅप्टन डिपार्ट लाऊडली अपील, फिंगर गोज अप। टीमच्या सरसेनापतीला दाखवलाय तंबूचा रास्ता गणेश वाघमारे। व्हाट अ बॉलिंग, लागलाय दूसरा धक्का, कैप्टन चले मैदान के बाहर। कम ऑन डीजे। राहिले खेळाडूची आणि आज या मॅच मध्ये सेमीफायनल नंबर 2 मध्ये कॅप्टन खंडू लोबीला खुश करत असताना या मॅच मध्ये 1-11 ला 2 पाऊल पुढे ठेवत असताना कॅप्टनला केले बाद। मागील बॉल मध्ये मिळाले मोमेंटम 1-11 ला। आता ते कॅरी ऑन करण्यासाठी प्रीतम सरोदेला देखील एक लढावाची गोलंदाजी करावी लागेल। या मॅच मध्ये तमाम क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहता या स्पर्धेच्या ठिकाणी। या सर्व मायबाप प्रेक्षकांचं देखील सेमीफायनल 2 मध्ये करूयात वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये सहर्षमय स्वागत। तमाम मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करून जाऊया सेमीफायनल नंबर 2 मधील ओव्हर नंबर 2 मध्ये, जिथे बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम सरोदे या खेळाडूने देखील जबरदस्त बॉलिंग करत आपल्या संघाला 1-11 ला
या सेमीफायनल 2 पर्यंत आणलंय. आता इथून प्रयत्न चालू आहेत. एक मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल निर्भीड दिबिशा चॅलेंजर्स 11ला. इथून एक चांगली इनिंग एका फलंदाजाला हवी आहे. काय होईल या मॅच मध्ये. एका षटकामध्ये अडकली आहे धावसंख्या 1. या धावसंख्येवरती 2 गडी बाद होत असताना प्रीतमचं षटक. अकुडप्पाचा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल जज करतायत. गणेश वाघमारेनं केले का ऐन मोक्याच्या वेळी चुकी. जो मोमेंटम मिळालाय तो कॅरी ऑन करायचा आहे, परंतु इथे चुका केली जात आहेत. चुकाच्या माध्यमातून रन मिळतात त्या बॉलवरती. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. काय स्पेल आतालय गणेश वाघमारेना, परंतु फिल्डिंग वरती देखील चांगली कामगिरी करायची असते क्रिकेटच्या पटलावरती. परंतु या चुका फार महागात ठरू शकतात. राहुल बद्रिकानं एक सामना चॅलेंजर्स 11ला जिंकून दिलाय. अगदी लीग स्टेज मध्ये आपण पाहिला या खेळाडूला जबरदस्त खेळ करताना, परंतु आता मात्र या मॅच मध्ये त्याची कॅच सुटल्यानंतर रौद्र रूप धारण करेल का. राहुल बद्रिके स्कूप करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही. 1 रन कंप्लीट. दुसरी साठी निघालेत फलंदाज. थ्रो अॅक्युरेट येईल का, परंतु थ्रो मात्र उशिरानं पोहोचतो. यष्टिरक्षकाचं कलेक्शन जबरदस्त. धावा मिळत आहे धावफलकावरती. टोटल 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहता ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर सातत्यानं मेहनत राहिली आहे, सातत्यानं साथ राहिली आहे आदित्य सुर्वेंची. त्यांच्या सेमीफायनल मॅच मध्ये करूया स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा प्रेक्षक मायबापांचं देखील सरचमय स्वागत. पट्टीच्या बाहेर बसा हीच मायबापांना खऱ्या अर्थानं विनंती आहे. प्रीतम सरोदे राहुल साठी हा बॉल बॅटला ब्रश झालाय का. बॉल पंचांकडे लावली अपील. फिंगर गोज अप. 1 मोर विकेट डाऊन. जसा पत्त्यांचा बंगला कोसलावा त्याच प्रकारे विकेटची पडझड. राहुल बद्रिके हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. इथून वेल बदलण्यासाठी आता गुड्डू भोईरला फार कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागतील, कारण काय सुरुवात केले 111 नाणेफेक गमावल्यानंतर देखील. आता या मॅच मध्ये पाहूयात प्रीतम सरोदेचे षटक. प्रीतमचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग एरिया चूज केली होती गुड्डू भोईरनं, परंतु धडपडलाय. शरीराचा वेध घेणारा बॉल. आणखी एक निर्धाव बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी प्रभावित केलंय 111 टीमनं. नाणेफेक गमावल्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर होतं, परंतु गणेश वाघमारेनं काय सुरुवात करून दिली या मॅच मध्ये, आणि तिथून मात्र मागे बोलून पाहिलंच नाहीये प्रीतम सरोदेनं देखील. जबरदस्त कामकाज चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 111 अकुडप्प्याचा बॉल रायझिंग डिलिव्हरी अतिरिक्त उचली घेत असताना ऑफिशियल सांगतायत दंडित करतायत. अतिरिक्त उंची घेऊन जाणारा बॉल इट्स वाईड बॉल. वाईड बॉल नाही, अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावरती. संत झालाय खेळ, संत झालाय. इथे धावा हव्यात कोणत्याही पद्धतीने धावा हव्यात. सेमीफायनल नंबर 2 वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे श्रवण रॉकर्स मेगा फायनल मॅच मध्ये पोहोचलाय प्रीतम सरोदे पुन्हा एकदा. वाडा बॉल. आणखी एक जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त डिलिव्हरी हाताळत असताना एक प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका हवाय टीम निर्भीड दिबिशा चॅलेंजर्स 11ला. तर इथे प्रत्येक बॉल वरती मोमेंटम आपल्याकडे कॅरी ऑन करायचे 111ला. अद्याप तरी सक्सेस होत असताना गिव्ह द बेस्ट युअर सक्सेस हंबलनेस. प्रयत्न करावे लागतात क्रिकेटच्या पटलावरती, आणि याच उद्देशाने उतरलाय 111. धाबा सोडून देत नाहीये धावफलकावरती. प्रीतमचा बॉल केली चुकी. गुड्डूचा तडाखा पॉवर जनरेट करणारा लॉफ्टेड फटका.
षटकार येतोय गुड्डू भोईरच्या बॅट मधून. मी मगाशी म्हटलं येणारा प्रत्येक मोठा फटका प्रेशर रिलीज करेल. एका मोठ्या अडचणीमध्ये निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 आणि इथे गुड्डू भोईरच्या बॅट मधून आलेला हा लॉंग लेग सीमापार षटकार फार उपयुक्त ठरलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांमध्ये 6च्या इकॉनॉमीनं 12 या अंकावरती. फलंदाज बाद झाले. 3 धावसंख्या आहे धावफलकावरती 12. इथून 2 षटक बाकी आहेत. सेमीफायनल नंबर 2. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये सातत्यानं पाहत आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देईल का गुड्डू भोईर आपल्या निर्वी दिविशा चॅलेंजर्स 11ला, की 1-11 संघ गुड्डू भोईरला लवकर बाद करून या मॅच मध्ये आणखी एक पाऊल पुढे सरकावेल. काय सारं गणित या मॅच मध्ये आपण पाहताय. दोन्ही साईडनं प्रयत्न केले जातात. क्रिकेटचा खेळ जिंकण्यासाठी दोनही संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. हार मानायला कोणताही संघ तयार नसतो. नेहमी जिंकण्याची आस असते, नेहमी जिंकण्याची जिद्द असते, नेहमी जिंकण्याची चिकाटी असते क्रिकेट या खेळात. आणि ही जिद्द चिकाटी पाहताय प्रेम जोशी ओव्हर नंबर 3 मध्ये बरीचशी रणनीतीमध्ये बदल आपण पाहताय. सातत्यानं प्रामुख्यानं अंतिम स्लॉगचं षटक फेकत आलाय प्रेम जोशी. परंतु या मॅच मध्ये आता गोलंदाजावरती विश्वास ठेवलाय प्रेम जोशी. खंडू लोभीनं लवकरच धारण केलंय मैदानाच्या आतमध्ये प्रेम जोशीला. रणनीती आहे, रणनीतीवरती खरं उतरावं लागेल प्रेम जोशीला. स्क्रीनवरती पाहताय स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्डच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती आहेत 12. 3 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रेम जोशीला आपण पाहताय. पहिलाच बॉल दिशा पाहावी लागेल. खराब चेंडून केली आहे सुरुवात. इट्स अ वाईट बॉल. 2 जमिनी समांतर आहात. अमितजी गागडे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. धावसंख्या आहे ती 13. संत क्रिकेट तुम्ही पाहताय पहिल्या 2 षटकांमध्ये अटॅकिंग खेळ केलाय 1-11. आता तो मोमेंटम कॅरी ऑन करणं फार गरजेचं आहे. गुड्डूचा आलेला षटकार पुन्हा मोमेंटम शिफ्ट झालंय का, सर्व काही या षटकामध्ये पाहायला मिळेल. प्रेम जोशीचा बॉल फटका दमदार हवेशी वार्तालाप करत असताना बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर येतोय. दशरथ दुलेचा धमाका षटकार. थँक्यू डीजे. स्वागत केलं या षटकारानं प्रेम जोशीचा. पहिल्या बॉल मध्ये लाईन खऱ्या अर्थानं मिस झाली. दुसऱ्या बॉल मध्ये लाईन चांगली होती परंतु फलंदाजासाठी ती फार उपयुक्त होती. हेच चिन्ह आपण पाहिलं. हवेशी वार्तालाप करत असताना बॉल सीमा पार गेलाय 6 धावसंख्येसाठी. 19 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंगचा आता पेश नजराना सिद्ध करत असताना दशरथ दुले क्लास दाखवत असताना बॅटिंग मार्कवर. बॅकपुढे जाऊन भिरकावण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल शॉर्ट फाईन लेगला पकडली जाईल कॅच. महत्वाचा धक्का. दशरथ दुले इथून जाईल माघारी. लागलाय 4था धक्का. कमॉन डीजे. सूरज लोभी. सूरज साठी बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल. स्वतः प्रेम जोशी येतोय. कॅच ड्रॉप. आणखी एक फलंदाज बाद होऊ शकला असता. इथे मात्र कॅच ड्रॉप केले. खंडू लोभी चाचपडत असताना प्रत्येक अटेम्प्ट फार महत्वाचा आहे. सूरज लोभीला मिळालंय जीवनदान. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे या सेमीफायनल नंबर 2 मध्ये.
प्रेक्षणीय सामना देखील आपण पाहताय. डागबैरीचे शिलेदार सिनियर टीम अजिंक्यजी बेलोसे कॅप्टन याच्या माध्यमातून याच्या नेतृत्वाखाली सिनियर टीम, त्यानंतर ज्युनियर टीम सोनगिरीचे शिलेदार निलेश बद्रिके कॅप्टन एकीकडे आपण पाहताय. अगदी थोड्याच वेळात ही लिस्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. तोपर्यंत पाहूया प्रेम जोशीचा षटक. धीम्या गतीचा बॉल, अक्रॉस लाईनचा फटका, वेगानं बॉल डीप विकेट मध्ये. सागरचं जबरदस्त कलेक्शन, जबरदस्त फिल्डिंग. बॉल फेकेपर्यंत मिळते फक्त एक सिंगल. अप्रतिम फिल्डिंग. मी मगाशी हेच म्हटलंय, जे सर्व गुण समर्पित याच मॅच मध्ये करायचंय. जर तुम्हाला पुढे जाण्यासाठी जे या मॅच मध्ये सर्वोत्तम कराल तेच सर्वोत्तम यश तुम्हाला मिळेल या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. आणि तेच कॅरी ऑन करत असताना ॲज अ फिल्डर सागरला आपण पाहताय मिड विकेट मध्ये. धीम्या गतीचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचतोय, बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते आणखी एक सिंगल. मागील 2 बॉल चांगल्या रीतीने रिलीज केलेत प्रेम जोशीनं. धाव संख्या जाऊन पोहोचते एकेरीनं 22 या अंकावर. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड, 4 विकेट लॉस टीम. निर्भीत दिबिसा चॅलेंजर्स 11 या मॅच मध्ये सर्वप्रथम पाहताय सेमीफायनल नंबर 2 मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 22वा धावफलकावरती प्रेम जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेट ऑन ओव्हर द विकेट, लोवर फुलटॉस बॉल. ताकद भरपूर आहे, पॉवर जनरेट करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह, चाललाय बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. च्या अंकावरती गुड्डू बोईरचे कमालीचे प्रयत्न या मॅच मध्ये. अडचणीत होता संघ, संकट मोचक म्हणून जबरदस्त इनिंग साकारले गुड्डू बोईरचं. करावं तेवढं कौतुक कमीच. एक जबरदस्त इनिंग साकारत असताना 13 धावांची इनिंग आली, एक शॉर्टकट इनिंग. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय निलेश भद्रिके ओव्हर नंबर 4 मध्ये. ऑन स्ट्राईक सूरज लोभी. कट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या अटेम्प्टला, कॅच इथे पकडली जाईल. लागलाय सूरज लोभीच्या स्वरूपात आणखी एक धक्का. समारंभाकडे जाऊयात. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 5 फलंदाज बाद झालेत. निलेशचा वेगवान बॉल, 3ही अष्टा उधलवल्यात. फलंदाज बाद आनंद लोभी. बॅक टू द डगआउट. जबरदस्त बॉलिंग, काय स्पीड होता डिलिव्हरीला मागील बॉल मध्ये आपण पाहताय.
निलेश भद्रिके पुन्हा एकदा आशाबोध नजरेनं फलंदाज पाहत राहतोय लाईनवर आणि इथे मात्र लाईन चांगली आहे. पंच स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या स्थिर राहते. आदित्य सुर्वे सांगत असताना 28 रन्स वरती धावसंख्या ही खऱ्या अर्थानं स्टॉप झाली अद्याप तरी. अजूनही बॉल बाकी आहेत 3. अंतिम गुड्डू भोईरला स्ट्राईक हवी या मॅच मध्ये. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे मॅचचं. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचं कलेक्शन खराब. बॅटची कडा होती. गुड्डू भोईरला स्ट्राईक हवी होती या मॅच मध्ये आणि ती स्ट्राईक मिळाली आहे. धावसंख्या 29. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या 12. मागील षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 16. आता या षटकामध्ये अद्याप तरी धावा आली ती फक्त आणि फक्त 1. मिळालंय मोमेंटम पुन्हा एकदा निलेश भद्रिकेच्या 111ला. परंतु या मागील 2 बॉलमध्ये आता चांगल्या रीतीने येणाऱ्या 2 बॉलमध्ये चांगलं कामकाज करावं लागेल निलेश भद्रिकेला गुड्डू भोईरच्या विरोधात. गुड्डू भोईरसाठी हा बॉल आणखी एक चांगली डिलिव्हरी हाताळत असताना योग्य टप्प्यावरती बॅट अँड पॅड मधून हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल हवे ते निलेश भद्रिकेच्या 111ला. आणि आता अंतिम 1 बॉल. धावसंख्या 29. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहताय. निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 29 पर्यंत पोहोचला. अंतिम बॉल. गुड्डू भोईर ऑन स्ट्राईक. वेगवान बॉल, गतिशील बॉल आणि काय जबरदस्त गोलंदाजी साकारले निलेश भद्रिकेनं. फक्त धाव खर्च केले. 1-11 संघासाठी कमबॅक करून देणार आहे षटक ठरलंय. अंतिम 24 बॉल. अंतिम 17ला होते सुरुवात. सेमीफायनल नंबर 2 मध्ये आपण पाहताय. येणारे 24 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. ती 111ला. तोपर्यंत मी जाईल मान्यवरांच्या सत्कार. आरोही 11चे संघ मालक अजयजी घरत यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अनंत दादा भोईर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आरोही 11चे संघ मालक अजयजी घरत यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर श्रवण रॉकर संघाचे संघ मालक रोहिदासजी पाटील यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर 111 संघाचे संघ मालक उत्तमजी देशमुख यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. अनंत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यानंतर अनन्या 11 मुक्पे संघाचे संघ मालक उत्तमजी भोईर यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यानंतर करवंडी वॉरियर्स टीमचे संघ मालक सागर दीक्षित यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर अनमित 11 संघाचे संघ मालक नितीनजी ढोले यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. खरं तर संघ मालकांशिवाय ही स्पर्धा नाही आणि या संघ मालकांची मिळालेली साथ या स्पर्धेमध्ये फार मौल्यवान आहे. या सर्व संघ मालकांचे मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आदरणीय महेशजी देशमुख यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतो. रुपेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते मी सन्मानित करण्याची विनंती करतो. त्यानंतर आदरणीय बंटीजी कदम यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. ज्ञानेश्वर कदम यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं. या लवकरात लवकर आपण सत्कार समारंभ देखील समाप्त करूयात. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहताय. 30 धावसंख्येचं लक्ष्य. बंटीजी कदम यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. त्यानंतर मच्छिंद्रजी हजारे यांना सन्मानित करण्याची विनंती करतो. त्यानंतर आदरणीय वैभवजी घारे, त्यानंतर आदरणीय विकीजी मोरे, त्यानंतर आदरणीय मच्छिंद्रजी हजारे यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय वैभवजी घारे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस विकीजी मोरे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय सदाशिवजी सेवल यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय अनिकेतजी भोईर यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. त्यानंतर आदरणीय सदाशिवजी शेवाले यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय. त्यानंतर शेखरजी देशमुख यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. त्यानंतर आदरणीय योगेशजी भोईर यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय भानुदासजी पाटील खांडपे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय गणेशजी तेलवणे यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असावा. त्यानंतर आदरणीय अतुलजी देशमुख यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. अगदी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी.
या सर्व सत्कार मूर्तींचा मी मनपूर्वक आभार करतो. जाऊया मॅच कडे. निलेश बद्रिकेचा मोठा देखना फटका, जाईल बॉल वावराच्या बाहेर, येतोय षटकार. हॅलो, आदरणीय अतुलजी देशमुख यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अनंताजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय अतुलजी भोईर यांना सन्मानित करायचं आहे. अतुल देशमुख खूप मोलाचं सहकार्य यांचं सुद्धा आपल्याला प्रत्येक वर्षी या वासरेकोंडा प्रीमियर लीग मध्ये लाभत असतं. चला, वासरेकोंडा प्रीमियर लीग आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल आपल्या सर्वांच्या समोर चालू आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण सहर्षमय स्वागत करूया. येस अंपायर, बाउंड्री चेक करायची आहे. आपले थर्ड अंपायर ऑफिशियल त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण टेक्निकल टीम समवेत जोडले जायचं आहे. वासरेकोंडा प्रीमियर लीग खरं तर यशस्वी करण्यामागे या मंचावरती बसलेल्या तमाम प्रमुख मान्यवरांचं आपल्याला कळत न कळत सहकार्य लाभतं. ज्यावेळी एक हात नाही, ज्यावेळी अनेक हात एकवटले जातात त्यावेळी तुमच्या हातामधून एक 100% चांगलं काम होतं आणि या चांगल्या कामाची ही पोच पावती आहे. चला, सेफ आहे त्या ठिकाणी, चौकार नाही आहे. 3 धावा रनिंग बिटवीन विकेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात. त्याचबरोबर आदरणीय बाळूजी तुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 11. खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे. 30 धावा बनवण्यासाठी पाहायला मिळेल श्रवण रॉकर्स या संघाच्या विरुद्ध. येस, हा डेड बॉल आहे. शेवटच्या 5व्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. 6व्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा निलेश बद्रिके ऑन स्ट्राइक असेल या नवीन षटकामध्ये. डेड बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. निर्धारित चेंडू आहे खरं तर, हा कोणत्याच प्रकारे ग्राह्य धरला जाणार नाही या चेंडू. तर धाव फलकावरती धावा आहेत एकंदरीत आपण पाहतोय 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण आपण जर गोळाबेरीज पाहिली तर 30 धावा बनवायच्या होत्या ते वंश 11 या संघाला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय गुड्डू बोहीर. गौरव गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला देखना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती मात्र सन्मान देण्याचं काम निलेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक चांगला यंगस्टर आहे खरं तर निलेश बद्रिके. मानगाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. प्रत्येक खराब चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलंय या शृंखलेत.
खराब चेंडू होता. आपण पाहतो बॅटला ब्रश होऊन चेंडू त्या ठिकाणी चाललाय. चुकी झाले. जर काही झेल गॅदर झालं असतं तर मी म्हणेन की एक मोठ्या विकेटचं पतन झालं असतं. परंतु तत्पूर्वी आपण पाहतो या चेंडूवरती एक धाव मात्र जोडली जाते आणि 12 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला यानंतर एक प्रेक्षणीय लढत आपल्या सर्वांच्या समवेत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपल्या वासरेकोंडा प्रीमियर लीग मधील सर्व यंगस्टर खेळाडू असेल. सोनगिरी फोर्ट या नावाने खरं तर आपल्याला ते खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सगळे आपले सिनियर खेळाडू असतील, लिजंड असतील. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता. बॅटची एज घेऊन आपण पाहतो चेंडू त्या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अगदी 2 धावा यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतात. चला पंच 1 रन शॉट आहे. फक्त एकच धाव या चेंडूवरती जोडली जाईल. बघा पंचांचं कौतुक करायला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे पंचांचं लक्ष आहे. सगळे ऑफिशियल हे पंच आहेत ना, अगदी 3 दिवसांपासून या रखरखत्या उन्हामध्ये या क्रिकेटमध्ये पंचांचं काम करतात आणि त्यांचे सगळेच्या सगळे निर्णय आपल्या सगळ्यांना आतापर्यंत मान्य झालेले आहेत. इतकं चांगलं काम त्यांचं आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. वेट अँड वॉच आणि त्यानंतर खेळलेला हा फटका वायडिश लॉंग आउट मधून मला असं वाटतं त्या ठिकाणी दशरथ दुले चेंडू पर्यंत पोहोचले होते. चेंडूची फेकी होते तोपर्यंत फक्त एक धाव आता जोडली जाते. 14 धावा. आपण पाहतोय धाव फलकावरती आतापर्यंत आहेत. एकूण 30 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या 30 धाव संख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय फक्त एक गडी बाद झालाय आणि त्यानंतर मात्र अगदी चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. त्यांना माहित आहे की लो स्कोरिंग मॅच आहे. जास्त मोठे फटके मारण्यामध्ये काही अर्थ नाही. अगदी सिंगल डबलने जर का आपण धावा बनवू शकत असेल तर उगाच रिस्क घेणं गरजेचं नाही आहे आणि तोच खेळ मात्र मैदानामध्ये आपल्याला चालू असताना पाहायला मिळतोय. 15 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता नवीन फलंदाज सागर ऑन स्ट्राईक असेल तर नॉन स्ट्राईक एंडला सलामीला गेलेला निलेश बद्रिके आपल्याला पाहायला मिळेल. अगदी ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूची भूमिका आपण त्याची सातत्याने या प्रीमियर लीगच्या 7व्या पर्वामध्ये पाहिली. वैश 11 या संघामध्ये खरं तर 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल समीकरणाचा आपण विचार केला तर. लो स्कोरिंग मॅच होती. इथून कोणता संघ पुढे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. जो संघ चुकी करेल त्याचं मात्र या टुर्नामेंट मधलं अस्तित्व संपुष्टात येणार यामध्ये काही शंका नाही. परंतु चांगली कामगिरी करणं अपेक्षित असेल. चांगली कामगिरी करणं अपेक्षित असेल कारण दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करणार आहे. पंच निर्णय काय आहे चेंडूचा? चला डॉट बॉल आहे आणि 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर इथून होतोय समाप्त. अर्धा पल्ला या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही अर्धा पल्ला बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 15 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. म्हणजे समान स्थितीमध्ये मॅच आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. चला सिनियर टीम डाक बहिरी या नावाने खरं तर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विनंती असेल की आपली लिस्ट पाठवायची आहे. त्यानंतर यंगस्टर सोनगिरी फोर्ट या नावाने खेळताना पाहायला मिळेल. त्या सगळ्या ज्युनियर खेळाडूंची सुद्धा लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बारा चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे खरं तर वंश 11 या संघाला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निर्वी दिविशा हा संघ आपण पाहतोय त्यांना 12 चेंडूंमध्ये 15 धावा खरं तर वाचवायच्या आहे. त्यासाठी संघर्ष मात्र चालू आहे. कोणता संघ पुढे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आता प्रणय चव्हाण हा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये काय लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज असताना त्याने 4 चेंडू शेवटला आणि 2 धावांची गरज असताना त्या डिफेंड केलेल्या आहेत. इतकी चांगली गोलंदाजीची त्याची कामगिरी आपण पाहिली. तोच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे निर्वी दिविशा या संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि आता वाचवायच्या आहेत त्या 15 धावा. परंतु वंश 11 संघ विचार करत असेल की 12 चेंडूंमध्ये 15 धावा या किती लवकर बनवल्या जातील. अजूनही खंडू लोबी सारखं आक्रमण मैदानामध्ये येणं बाकी आहे. प्रेक्षणीय लढत लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका बाजूला वासरेकोंडा प्रीमियर लीगचे सर्व सिनियर खेळाडू असतील तर एका बाजूला सगळे ज्युनियर खेळाडू असेल. लिस्ट येणं फक्त बाकी आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल अजिंक्य बेलोसे
सिनियर खेळाडूंचे कॅप्टन आहेत. आपण लिस्ट लवकरच आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. चांगला देखील फटका, क्रिकेटचा मधुर मादक सौंदर्य वाढवणारा मात्र फटका आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश बद्रिके ऑन द फायर. चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 या धावसंख्येची एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. फटका फसलाय. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु झेल त्या ठिकाणी गॅदर करू शकला नाही आहे आणि बघता बघता 2 धावा या चेंडूवरती आपल्याला यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतात. 23 धावा धाव फलकावरती आहे. गरज आहे अजूनही 7 या धावसंख्येची. वंश 11 संघाला अंतिम सामन्यामध्ये जर मजल मारायची असेल तर या 7 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि निर्वी दिविशा 11 या संघाला जर का अंतिम सामन्यामध्ये मजल मारायची असेल तर या 7 धावा इथूनही तुम्हाला वाचवाव्या लागतील. क्रिकेट आपण पाहतो पूर्णपणे अनिश्चिततेत भरलेला खेळ आहे. मागचा सामना आपण विसरलो नसाल. अजून एक देखना फटका आपण पाहतो. त्या ठिकाणी मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूची फेकी होते. 1 धावा या चेंडूवरती सहजरित्या पूर्ण आणि या एका धावसंख्येने आपण पाहतो आता 24 धावा. या दोन्ही खेळाडूंना माहित आहे की आता एक मोठा फटका आलेला आहे त्यामुळे जास्त जोखीम आता उचलणं गरजेचं नाही आहे. सिंगल डबलने अगदी सहजरित्या आपण या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो आणि तोच प्रयत्न तीच पार्टनरशिप बिल्ड मात्र मैदानामध्ये होताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 6 धावसंख्येची गरज. देखना फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे जाणार का? यस, हा येतोय विजयी षटकार आणि वंश 11 संघाचं खूप सारं कौतुक करूया. ते जाऊन पोचलेत थेट अंतिम सामन्यामध्ये.